हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? गुड मॉर्निंग सर्वांना. मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे संडे. तर आता माझी देवपूजा झाली आहे, नाश्ता झाला आहे. तर आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर इथं मी देवपूजा वगैरे आवरून घेतली आणि दूध आणलं होतं. तर पहिल्यांदा म्हणलं दूध गरम करून घ्यायचं. तर चला आता दूध गरम करून घेते आणि नंतर मग नाश्त्याची तयारी. तर इथं बघू शकता दूध इकडं ना असं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून देते आणि आपणच तिथं घ्यायची आणि त्यामध्ये दूध त्यांनी फक्त ओतणार आणि आपण त्याला रबर वगैरे लावून पॅक करून आणायचं. तर अशा प्रकारे इथं दूध बघा पॅक करून देते. तर इथं बघू शकता आज मी नाश्त्यामध्ये रात्री मसाले भात बनवला होता. तर त्यातला थोडासा शिल्लक राहिला होता, तो गरम केला आणि तोच मग नाश्त्यामध्ये खाल्ला. आणि इथं ही तुरीची डाळ होती. तर आज म्हणलं डाळ कांदा बनवायचा. तर ही आम्ही गावावरून आणलेली आहे आणि आमच्या रानातच तुरीची डाळ करते. तुरीची डाळ म्हणा, नंतर शेंगदाणे, हुलगे हे सगळं आमच्या रानातच पिकवतात. त्यामुळं बाकीचं काय डाळी वगैरे विकत काय आणायला लागत नाहीत. तर ही गावावरूनच आणली होती. तर आता ही नीट करून घेतली अगोदर. घरची डाळ असल्यामुळं त्याला पाटडाळ येते, त्याच्यामुळं ते वरच्या साईडला जी पाटडाळ असते तर ती काढून टाकली. तर इथं मी डाळ घातले कुकरमध्ये. तर आता इथं भात गरम करून घेते आणि नंतर नाश्ता वगैरे झालं की इथं कणिक पण मी अगोदरच मळून ठेवली आहे. म्हणलं डायरेक्ट नाश्ता झाला की स्वयंपाकाला सुरुवात करायची. तर इथं मी आता भात गरम करून घेतला आहे. तर आता इथं प्लेटमध्ये काढून घेते आणि थोडासा पातेल्यामध्येच गरम केल्यामुळं त्याला पातेल्याला थोडासा चिकटला आहे खाली आणि असा करपलेला भात पण छान लागतो खायला. तर आता भांडी वगैरे घासून झालेत. तर आता स्वयंपाक बनवायचा. इथं भाजी पण बनवली मी. तर ही तुरीची डाळ गावाकडून आणलेली होती, तर त्याची पण भाजी बनवली. सुकी डाळ कांदा बनवला आज. खूप दिवसातून डाळ कांदा बनवला आज. तर आता इथं चपात्या करायला घेतल्या. त्या इथं कणिक म्हणून ठेवलेली मी अगोदरच. तर चला आता स्वयंपाक बनवून घेते आणि मला हे सगळे भांडी वगैरे घासायचे आहेत. खूप दिवस झालं घासले नव्हते. तर म्हटलं चला आज सुट्टी पण आहे आणि तसं पण रविवारचं लवकर काही जेवण करायला येत नाहीत. 4 वाजता दुकान बंद केले की मग आल्यानंतर जेवतात. म्हणून म्हटलं मग आता ही जी भांडी आहेत तर सगळी धुवून ठेवायची, कारण नंतर काय टाईम भेटत नाही. स्वयंपाक वगैरे झाला की मग सगळं कसं धुवून घ्यायला येते. त्यामुळं म्हटलं स्वयंपाक लवकर आवरून घ्यायचा आणि नंतर मग भांडी घासायला सुरुवात करते. स्त्रीचं चाललं होतं जेवण करायचं, दूध आणि काला पाहिजे होता. तर चपाती होती तर त्याला काला बनवून दिलाय दूध आणि चपातीचा. तर चला आता मी माझं सगळं काम आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर इथं माझा सगळा स्वयंपाक वगैरे बनवून झाला आणि नंतर लावायची होती मशीन. तर मशीनवर इथं कपडे वगैरे ठेवलेले सगळे म्हणलं त्यामध्ये टाकायचे आणि नंतर मशीन लावायची. आणि एकदा मशीन लावली की मग नंतर भांडी वगैरे जे घासायचे आहेत तर ते घ्यायला येतं. आणि आज रविवार आहे त्यामुळं म्हणलं सगळं पण काम आवरून घ्यायचं. आणि असं रोज करायचं म्हणलं तर सकाळी पण गडबड असते, त्याच्यामुळं आज जरा असं लवकर आवरलं होतं. मग म्हणून म्हटलं सगळं घर वगैरे पुसून वगैरे झाडून घ्यायचं. तर इथं आता मशीन लावते आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर आता इथं मशीनला कपडे लावली आणि नंतर अजून एकदा धुवायची राहिली होती, तर ती पण लावली धुवायला. आणि इथं बॉटल ज्या होत्या त्या पण मग मी आज इथं धुवायला घेतल्या होत्या. त्यामध्ये विम जेल घातलं आणि बॉटल धुवायचा जो ब्रश असतो तर त्याने आतमधून स्वच्छ धुवून घेतल्या. कारण स्त्री वगैरे पाणी पितो त्यामुळं जेवताना वगैरे हात असं तेलकट होते बाहेरून, त्यामुळं धुवायला घेतल्या. आणि ह्या मागच्या वर्षी नवीन आणल्या होत्या तर लगेच काय वापरायला काढल्याच नव्हत्या. तर ह्या उन्हाळ्यामध्ये आता वापरायला काढलेत. तर आता ही सगळी भांडी घासून घेते आणि ही अगोदरची नाश्त्याची वगैरे भांडी होती स्वयंपाकाची, तर ती अगोदर घासून घ्यायची म्हणलं आणि नंतर मग जे डबे वगैरे आहेत तर ते घासून घ्यायचे म्हणलं. तर इथं बघू शकता भांडी घासून झालीत माझी. तर आता म्हणलं श्रीच्या पप्पांना अगोदर फोन करायचा, जेवण करून घ्यायचं आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करायची. तर इथं बघू शकता जेवण वाढून घेतलं आहे. डाळ कांदा बनवलेला होता, पापड पण भाजलेत गॅसवरतीच, फरसाणा घेतला आहे, चपाती घेतली आहे आणि श्री पण जेवायला बसला होता. तर त्याला मध्येच काय आठवलं गेला पळून. तर आता इथं जेवण करून घेतो आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर या जेवायला सर्वांनी. तर इथं जी मी अगोदर भांडी घासून ठेवली होती तर ती अगोदर आणून इकडच्या रूममध्ये ठेवलीत.
तर आता इथं एक बेडशीट होतं, तर ते खाली टाकलं. म्हणलं त्याचं पाणी वगैरे सगळं फरशीवरनं सांडण्यापेक्षा खाली काही तर टाकलं म्हणजे पाणी त्याच्यावरतीच म्हणजे जास्त खाली काही येणार नाही. तर इथं मी सगळी भांडी जी अगोदर आणून ठेवली होती, तर तिथं मी एका साईडला अशी लावून ठेवली. म्हणलं लगेच सुकतील. आणि त्याच्यानंतर मग इथलं सगळं किचनवरचं आवरलं. भाजीचं वगैरे काही शिल्लक राहिलेली होती भाजी, तर ती एका साईडला ठेवली किचनवर. तर इथं एका साईडच्या कप्प्यामधली सगळी भांडी काढून ठेवलेत आणि इथं वरती किचनवरतीच ठेवलेत. खाली ठेवले तर काय हुरवी ठेवणार नाही एका जागेला सगळी भांडी. त्याच्यामुळे इथं वरती ठेवले. तर बघू शकता अगोदर म्हणलं वरच्या कप्प्यामधली जी आहे तर ती अगोदर घासून ठेवायची आणि नंतर खालच्या साईडची घासून ठेवायची म्हणून. आणि धुवायसाठी घेतल्या तर इथं भरण्या काही एवढ्या आतून काही एवढ्या जास्त घाण होत नाहीत. कारण मी एखादी भरणी मोकळी झाली त्यातलं सामान वगैरे संपलं की त्याच वेळेस मग लगेच घासून ठेवते. त्याच्यामुळं ह्या भरण्या काही एवढ्या मोकळ्या नाही करणार. जे स्टीलचे डबे वगैरे आहेत तर ते फक्त आतून घासून घेणार आहे. तर हे सगळं इडलीचं भांडं वगैरे एवढं काही खराब होत नाही वरती पॅक बंद असल्यामुळं. पण तरी पण थोडीफार घाण होतेच. त्याच्यामुळं मग म्हणलं घासून घ्यायचं. तर इथं बघू शकता एवढी एवढी छोटी छोटी भांडी भरपूर आहे. त्याच्यामुळं वेळ लागतो आणि बारकी भांडी घासण्यापेक्षा मोठी लगेच पटकन घासून होतात. आणि छोटी-छोटी म्हणलं की नको वाटतं, पण सगळे घासायला तर पाहिजेतच. तर इथं बघू शकता मी सगळी भांडी घासून तिकडच्या साईडलाच सगळी तिथं मांडून ठेवले. तर आता इथं कपाट म्हणलं घासून घ्यायचं. आतल्या साईडनं थोडंसं ते म्हणजे कसं चिकट-चिकट असल्यासारखं होतंय. त्याच्यामुळं मग मी वाटीमध्येच व्हिम जेल घेतलं आणि घासणीनं पूर्ण घासून घेतलं आणि धुवून काही घेता येत नाही. याच्यावरती पाणी वगैरे टाकलं की उगाच म्हणलं काही तर खराब वगैरे व्हायचं. त्यापेक्षा मग कापड एक ओलं केलं आणि त्याच्यानं सगळं घासलेलं पुसून घेतलं. आणि साफसफाई करायची म्हणलं की असं वरती चढूनच किचनवरती चढूनच साफसफाई करायला लागते. तर आता याच्या वरच्या साईडला पण भरपूर घाण आहे. तर ती पण म्हणलं नंतर काढून पुसून घ्यायची. तर त्याच्यासाठी मला अगोदरचं इकडचं जे स्टीलचं रॅक आहे तर ते काढून मग नंतर पुसून म्हणजे झाडून घ्यायला लागेल. तर आता इथं बघू शकता मी इथं आता आतल्या साईडनं पण पुसून घेतलं आणि नंतर बाहेरच्या साईडनं पण पुसून घेतलं. आणि आता इथं बघू शकता जी भांडी वगैरे घासून ठेवली होती मी पलीकडच्या साईडला तर ते सुद्धा इथं आणून लावलेत. तर थोडाफार काही चेंज केला. खालचे डबे आहेत तर ते तिथंच ठेवले आणि वर थोडं इकडं तिकडं केलं जरासं. तर इथं बघू शकता आता हे झालंय करून. आता राहिले फक्त स्टीलचं रॅक. आता ते पण काढून घेते आणि इकडच्या साईडची जी लावायची राहिलेत तर आता ही लावून घेते. तर आता इथं वरच्या साईडची सगळी भांडी झाली आणि आता इथलं काढलं होतं खालच्या साईडचं. तर स्टीलचं डब्बं वगैरे आहे तर ते काढलं. तर त्याच्यामधलं सामान सगळं अगोदर काढून घेतलं. तर आता पातेल्यामध्ये, कढईमध्ये असं मोठ्या बाउलमध्ये सगळं आहे ते सामान त्याच्यामध्ये काढून घेतलं आणि आता इथं घासायला ठेवते. तर सगळं डबं अगोदर मोकळं करून घेते आणि नंतर मग घासून तिकडच्या साईडलाच नेऊन ठेवते. आणि स्टीलचे डबे मला आतून घासायचेच होते कारण गावावरून आल्यानंतर फक्त बाहेरूनच म्हणजे असं धुवून वगैरे घेतले होते. तर आतून काही एवढं नव्हतं हे केलं. तर म्हणलं आज घ्यायचं आणि तेलाचं वगैरे तेलाचं पण नसतेत आपले हात, पण असंच हात वगैरे लावलं की त्याच्यावरती लगेच असं डाग दिसून येतात. त्यामुळं मग घासून तर घ्यायला लागतेच. तर इथं आता सगळं डब्यामधलं सामान मी काढून घेतलंय आणि इकडं पलीकडच्या साईडला ठेवलं इथं बेसिनमध्येच. तर आता इथं डब्यामध्ये बघा साखर आणलेली मी आहे असंच पिशवीमध्ये आहे असंच पिशवी त्यामध्ये ठेवली होती. पण आता वर पण काही निघत नव्हती. एकदम असं जास्त जाम बसली होती त्याच्यामध्ये. तर मी मग डब्बाच असा त्या कढईमध्ये उलटा करून काढून घेतली. तर बघा असे स्टीलचे एक 2-4 डबे आहेत आणि एक असा कढीचा एक डबा आहे आणि स्टीलच्या डब्यामध्ये जास्त म्हणजे काय साखर, शेवाळ्या वगैरे मी गावाकडून ज्या आणलेल्या आहेत तर ती त्या स्टीलच्या डब्यामध्ये ठेवते आणि बाकीचं काय मग आपण प्लास्टिकच्या भरण्या वापरतोच.
तर इथं आता बघू शकता सगळ्या डबे वगैरे घासून आणले आणि धुतलं की कसं ह्याच्यावरती पाण्याचं डाग लगेच दिसून येतात आणि आमच्या इथलं पाणी थोडंसं वेगळंच आहे, त्याच्यामुळं पाण्याचं डाग भांडी किती जरी स्वच्छ धुतली तर त्याच्यावर लगेच दिसून येतात असं सुकली की. त्याच्यामुळं मग मी धुतल्या लगेच असं आणून ठेवलं डबे इकडं आणि असं एक कापडानं पुसून घेतलं जेणेकरून त्याच्यावर डाग दिसून येणार नाहीत. तर आता इथं सगळे डबे मी पुसून घेते, थोडंसं सुकायलाच ठेवते आणि नंतर मग जे काढलेलं सामान आहे तर त्याच्यामध्ये भरून लगेच ठेवून देते. तर आता इथं राहिला होता मसाला डबा आणि त्याच्या साईडचा जो पलीकडचा डबा आहे तर तो फक्त राहिला होता आणि बाकीच्या ज्या भरण्या वगैरे होत्या तर खालच्या पण कप्प्यामध्ये भरण्याच आहेत आणि वरच्या पण कप्प्यामध्ये सगळ्या प्लॅस्टिकच्या भरण्याच झाल्यात आणि घासायचं म्हणलं की मग नको वाटतं. तर इथं आता काय ते मसाल्याच्या डब्यामधलं सगळं सामान मी इथं काढून घेतले. तर इथं बघू शकता छोट्या छोट्या वाट्यामध्ये सगळं सामान काढून घेतलं आणि इथं मग धुवायला घेतलं आणि मसाल्याचा डबा कसा आपण रोज भाजी वगैरे बनवताना घेतो, त्याच्यामुळं त्यातलं सामान लगेच खालच्या साईडला एखाद्या वेळेस इकडं तिकडं डबा झाला की सामान सगळं त्यातलं इकडं तिकडं होतं आहे आणि हळदीचं मेन म्हणजे हळदीचं कसं पिवळं लगेच त्याच्यावरती डाग दिसून येतात. तर चला आता हे सुद्धा घासून घेते. तर इथं उर्वीला खेळवत खेळवत चाललं होतं माझं काम. तिला पण आज झोप आली होती पण खूप वेळ झाला. सकाळी उठते पण लेट त्याच्यामुळं लवकर झोपली नव्हती. पण म्हणलं आता सगळं झाल्यानंतरच तिला नंतर झोपवायचं. तर आता इथं घासून सगळे घेतले आणि सुकवून पण घेतले आणि त्याच्यामध्ये सामान सगळं आहे तसं भरून ठेवलं मसाले वगैरे आणि सगळ्यात लास्ट म्हणजे आता राहिलं होतं किचन साफ करायचं. तर हे सगळं आता घासून घेतल्या स्टाईल वगैरे समोरच्या आणि ह्याची वरची जी साईड आहे फर्निचरची तर ती पण घासून घ्यायला लागते कारण स्वयंपाक करताना भाजीला वगैरे फोडणी दिली की त्याच्यावर सगळं तेलाचं म्हणजे असं शितोडे उडतात, त्याच्यामुळं वरचं पण घासून घेतलं. तर आता हे किचन धुवून झालं आहे, आता गॅस राहिला आहे फक्त. तर आता गॅस पण घासून घेते आणि आता मग डायरेक्ट संध्याकाळीच आता स्वयंपाक बनवायचा आहे. त्याच्यामुळं संध्याकाळ म्हटलं तरी मला 4 वाजत आल्या होत्या सगळं काम आवरायला आणि आता 4 वाजून गेल्या होत्या. तर आता हे सगळं आवरते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथं सगळं आवरून झालं होतं आणि उर्वी पण झोपली होती. तर मी व्हिडिओ करायच्या वेळेस बरोबर उठली आणि त्याच्यानंतर हे बघा एक फ्रूट इथं उन्हाळ्यामध्ये भेटतं तर ह्याला इथं लिच्ची म्हणतात. तर हे आणलं होतं येताना घरी. तर मला तर काही एवढं जास्त नाही आवडलं. तर मी तर काही खाल्लंच नाही, हे 1-2च खाल्ले असतील. तर बाकीचं सगळं ह्यांनी खाऊन टाकलं आणि इथं बघा समोसेसुद्धा आणले होते घरी येताना गरम गरम. तर या तुम्ही सुद्धा खायला आणि कचोरी आणि समोसे समोसे मला जास्त आवडतात इथलं आणि कचोरी आपल्याकडं कशी भेटते तर तशी काही इथं नाही भेटत. ही वेगळीच आहे. तर इथं बघू शकता तुम्ही अशी छोट्या छोट्या आकाराच्या त्या पलीकडच्या 2 आहेत तर त्या असं इथं भेटतात आणि आपल्याकडं कसं असं मध्ये पोकळ असतं त्या कचोरीला, तर इथं तशा नाहीत, तर ह्या वेगळ्याच आहेत. चला तर मग मस्त गरमागरम समोसे आणि कचोरी खाऊन घेतो आणि ते खाल्ल्यानंतर काही एवढी जास्त भूक नव्हती, त्याच्यामुळं संध्याकाळी फक्त मसाले भातच बनवला. तसं पण आम्ही संडेला मसाले भातच बनवतो. तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.